नमस्कार मित्रांनो, इक्विटी इंडिया प्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर एक स्टॉक फंडामेंटल तसेच टेक्निकल ॲनालिसिस करून देणार आहे. screener.com आत्ता आपण तो स्टॉक देत आहोत. स्टॉकचं नाव आहे शॅले इंजिनिअरिंग प्लॅस्टिक्स लिमिटेड. screener.com या साईटचं पहिलं पेज आपण उघडलेलं आहे. साधारणपणे शॅले इंजिनिअरिंग प्लॅस्टिक्स लिमिटेड ही कंपनी आहे. ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय करते याचं थोडक्यात निवेदन या फर्स्ट पेजवरती केलेलं आहे. 11 डिसेंबर 2024 म्हणजेच आज याचा बंद भाव रुपये 1449 1449 इतका दिसत आहे व 6.90% म्हणजे 6.90% इतकी तेजी आज या स्टॉकमध्ये आपल्याला दिसून येत आहे. कंपनीचं मार्केट कॅप साधारण 6,651 करोड एवढं आहे. आता कंपनीचं आपण क्वार्टरली रिझल्ट्स बघूयात. डिसेंबर 2023 ते सप्टेंबर 2024चा क्वार्टरली रिझल्ट्स आता आपल्याला या पेजवर दिसत असून कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट हे डिसेंबर 2023ला 32 करोड होतं. मार्च 2024ला 35 करोड झालं. जून 2024ला ते 35 करोडच होतं आणि सप्टेंबर 2024ला ते आता 40 करोड झालेलं आहे. म्हणजेच 5 करोडनी त्याच्यात वृद्धी झालेली आहे. आता ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनचं पर्सेंटेज बघितलं तर डिसेंबर 2023ला 20% व सप्टेंबर 2024ला 21% एवढं आपल्याला दिसून येत आहे. तसेच कन्सॉलिडेटेड जे प्रॉफिट अँड लॉस आहे त्याच्या फिगर्स आता मी ओपन केलेल्या आहेत. या मागील 3 वर्षाचा आपण फिगर्स पाहाव्यात. मार्च 2022, मार्च 2023 आणि मार्च 2024. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्च 2022 82 करोड, मार्च 2023 93 करोड आणि मार्च 2024 118 करोड. म्हणजे ही कंपनी ही प्रॉफिटेबल कंपनी असून ही प्रॉफिट प्रत्येक वर्षी आणि क्वार्टरली रिझल्टप्रमाणे प्रॉफिट करत आहे. आता या स्टॉकबद्दल आपण फंडामेंटल माहिती घेतली. आता आपण याचं टेक्निकल चार्ट बघूयात. ट्रेडिंग व्यू या आपल्या आवडत्या साईटवरती मी आता आलेलो आहे. यात मी शॅले इंजिनिअरिंगचं टाईप केलेलं आहे. शॅले इंजिनिअरिंग प्लॅस्टिक लिमिटेड ही NSE वेबसाईट आत्ता ओपन करून त्याच्यावरती आजचा जो काही दिवसाचा त्याचा आलेख आहे तो आलेला आहे. साधारणपणे आज मगाशी सांगितल्याप्रमाणे 6.90% इतके रिटर्न्स त्यांनी एक दिवसात आपल्याला दिलेले दिसतात. मागील 5 दिवसाचा जर आपण ट्रेंड बघितला तर साधारण इन्व्हेस्टरला या स्टॉकने 10.35% एवढे रिटर्न्स दिलेले दिसतात. तसेच मागील 1 महिन्याचा जर आपण त्याचा चार्ट पाहिला तो साधारण 28.58%, 28.58% इतके रिटर्न्स या स्टॉकनी
आपल्या इन्व्हेस्टर्सला करून दिलेले आहेत. साधारण 1 वर्षाचा ट्रेंड बघितला तर हा स्टॉक सतत अप ट्रेंडमध्ये असून जेव्हा जेव्हा हा स्टॉक खाली आलेला आहे तेव्हा तेव्हा त्यात बाईंग येऊन हा स्टॉक पुन्हा वर गेलेला आहे. आता याच्यामध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये इन्व्हेस्टरला याने मॅसिव्ह इंटरेस्ट, मॅसिव्ह प्रॉफिट करून दिलेले आहे इन्व्हेस्टर लोकांना. साधारणपणे 331.25% एवढं मॅसिव्ह प्रॉफिट या स्टॉकने इन्व्हेस्टरला करून दिलेलं आहे. आता मॅक्झिमम याचा चार्ट पाहिला तर तो साधारणपणे 203% एवढा दिसतो आहे 5 वर्षाचा. 5 वर्षात त्याचं थोडंसं कमी आहे, पण 1 वर्षात हा स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात वरती आलेला आहे. आता आपण याचं टेक्निकल म्हणजे कॅन्डलस्टिक ॲनालिसिस करूयात. या महिन्याचा मागील महिन्याचा आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितला तर आजच्या दिवसात या स्टॉकने R1 व R2 हे 2 फिबोनाची पिवटप्रमाणे असणारे त्याचे म्हणजे लेवल्स आहेत त्या पार केलेल्या आहेत. आणि आजचा व्हॉल्यूमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. तसेच मागच्या महिन्यातसुद्धा एक मोठी कॅन्डल आपल्याला येथे दिसून येत आहे आणि त्या कॅन्डलला सुद्धा एक मोठा बार खाली व्हॉल्यूमचा आपल्याला दिसत आहे. साधारणपणे हा स्टॉक अपट्रेंडमध्ये कसा आहे तर EMI 200 या म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज 200च्या वरती हा ट्रेड करत आहे. तसेच फिबोनाची पिवट पॉईंटनुसार सुद्धा या स्टॉकमध्ये तेजी दिसून येत आहे. साधारणपणे पुढचा टप्पा जो आहे तो साधारण 1500 ते 1600 म्हणजे 1500 टू 1600 पर्यंत हा स्टॉक येणाऱ्या कालावधीत जाऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपल्याला या स्टॉकबद्दल थोडक्यात मी माहिती सांगितलेली असून या स्टॉकबद्दल आपल्याला काही तुमचे कॉमेंट असतील तर तुम्ही मला जरूर कळवा. मी त्या कॉमेंटच्या तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मी सेमी रजिस्टर ॲनालिसिस नसून मी फक्त माझे ओपिनियन जे मला स्टॉकबद्दल वाटतं आणि माझ्या अभ्यासानुसार जे काय त्याचं ओपिनियन आणि फंडामेंटल मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर आपण तुमच्या कॉमेंटद्वारे मला कळवा. तसेच मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा, म्हणजे आमचं चॅनेल वाढवण्यासाठी तुमच्याकडनं थोडी मदत होईल. धन्यवाद.